आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2-4 दिवसापूर्वी कल्याणमध्ये जी शिवसेनेची सभा होती त्या सभेत मी शिवसेनेच्या मंत्र्यांना सांगितलं होतं की आता पहिली जी मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या बैठकीत इतर सर्व विषय बाजूला ठेवून पहिल्या प्रथम मुख्यमंत्र्यांना महागाईबद्दल आपण विचारा। याचं कारण असं की दिवसागणिक डाळीचे भाव आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे वाढत चाललेले आहेत। पेपरमध्ये नुसते सगळे बातम्या वाचतायत की धाडी पडतायत, साठे उघड होत आहेत, मग बोटींमध्ये साठे आहेत, गोद्यांमध्ये साठे आहेत, हे सगळे ठीक आहे, साठेबाजांवरती कारवाई होणार हे वाचायला सगळं ठीक आहे, पण अजूनही दिवाळी आली तरी डाळीचे भाव काही कमी व्हायला तयार नाहीत। आणि त्या पद्धतीने जर का सरकार चाललं तर लोकांच्या मनामध्ये जो असंतोष आहे त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून आज शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी कॅबिनेटच्या सुरुवातीलाच माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलेलं आहे आणि चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्यापासून 120 रुपये किलो दराने डाळ देण्याची मागणी मान्य केलेली आहे। आणि त्याचबरोबरीने त्याच्यापेक्षा चढ्या भावाने कोण जर का डाळ विकेल तर त्याच्यावरती कारवाई करू असं एक वचन त्यांनी दिलेलं आहे। त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो। प्रश्न आहे तुमचा तो आजच्या बैठकीत काय झालं। आजची बैठक मी एकूणच कामकाजाबद्दल बोलवलेली होती, कारण अनेक आमदारांना मनामध्ये एक अस्वस्थता आहे की बाबा आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार असून सुद्धा सरकार दरबारी आमच्या मतदारसंघातल्या जनतेची कामं होत नाहीत आणि म्हणून ही कामं नेमकी कोणती आहेत बाबा, आणि ही कामं करत असताना आपले मंत्री कुठे कमी नाही पडत त्याचा एक आढावा मला घ्यायचा होता। त्यानिमित्ताने मी ही बैठक बोलवली होती। आमदारांच्या विभागातली कामं कोणती आहेत ह्याच्यावरती एक चर्चा झालेली आहे। आमदारांना मी सांगितलेलं की लेखी स्वरूपात मला ती सगळी कामं द्या, त्या बहुतेकांनी तशी ती दिलेली आहेत। ही कामं मी स्वतः शिवसेना नेत्यांसोबत लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्या कामाबद्दल त्याचा पाठपुरावा करणार आहे। आणि मला खात्री आहे मुख्यमंत्री महोदयांनी काल सांगितलेलं की बाबा आता येती 5 वर्ष येती 4 वर्ष जी काय राहिलेत ती शिवसेनेसोबत आम्ही गुण्यागोविंदाने काम करू। तर ही शिवसेनेच्या मतदारसंघातली जी काही जनतेची कामं आहेत त्याचा पाठपुरावा हा केला जाईल आणि ती सुद्धा जी प्रलंबित कामं असतील ती लवकरात लवकर करून एकूणच जनतेच्या मनातली अस्वस्थता आणि असंतोष हा दूर केला जाईल। नाराजी होती आमदारांची मंत्र्यांची, त्याबद्दल काय निर्णय भाजपबद्दल अध्यक्ष म्हणजे कोण अमित शाह बोलले कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहे, मात्र शिवसेनेकडे बहुमत नाहीये। सत्ता स्थापनेसाठी शिवसेना काय करणार? पहिला प्रथम मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीकरांना खास धन्यवाद देतो आहे, कारण एकूणच सगळा जो काय धुराळा उडाला होता, कल्याण डोंबिवलीची रणधुमाळी झाली, त्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीकरांनी भरघोस आशीर्वाद शिवसेनेला दिलेले आहेत। मी अत्यंत नम्रतापूर्वक त्या आशीर्वादांचा स्वीकार करतोय आणि त्यांना मी सांगतोय, वचन देतोय की ज्या कामांची परंपरा आम्ही गेली 20 वर्ष सांभाळलेली आहे, जी कामं आम्ही विकासाची करत आलेलो आहोत, तीच परंपरा आम्ही पुढेही चालू आणि येत्या 5 वर्षात कल्याण डोंबिवलीला आणखीन चांगल्यात चांगलं शहर बनवू हे माझं त्यांना वचन आहे। शेवटी असं आहे की भारतीय जनता पक्ष जर का त्यांच्या मार्गाने पुढे जाणार असेल, आणि मला तुम्ही आता सांगितलं ना दानवेनी असं स्टेटमेंट केले की ते त्यांचा महापौर करतील, याचा अर्थ त्यांना आमच्यासोबत यायचं नाहीये। याचा अर्थ सरळ आहे की त्यांना शिवसेनेसोबत यायचं नाही। बघूया, अजून मला त्याच्यावरती मला ताणाताणी काय आता करायची नाहीये। त्यांचा मार्ग त्यांनी सांगितलेला आहे, आमचा मार्ग आम्हाला झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।